दरम्यान दिल्ली स्फोटामागे बाह्य शक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात असल्याची चर्चा सुरू आहे। याचा सखोल तपास झाला पाहिजे, सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजेत। प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवरती या हल्ल्यानंतर हल्लाबोल केला। थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवरतीच आंबेडकरांनी ताशेरे ओढलेत। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांची अकोल्यामधून एक मोठी प्रतिक्रिया समोर आली। आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवरतीच ताशेरे ओढले। या स्फोटामागे बाह्य शक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारलाय। याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील आंबेडकर करतायत। सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। पाकिस्तानचं सगळ्यात मोठं हत्यार जे आहे ते प्रॉक्सी वॉर आहे आणि ठिकठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणं हे सुद्धा प्रॉक्सी वॉरचा एक भाग आहे। आता हा प्रॉक्सी वॉर जो आहे तो डायरेक्टली खेळला जाऊ शकतो किंवा इनडायरेक्टली खेळला जाऊ शकतो। अजून दिल्लीची तशी माहिती आलेली नाही आहे की नेमकं कोणी केले, काय केले, करण्याचा उद्देश काय होता। आणि हे मी असं मानतोय की एका प्रकारचं असणारं शासनाचं फेल्युअर आहे टू अँटिसिपेट